नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग तसेच महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला व तृतीयपंथीयांसाठी विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। या योजनांचा लाभ ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना मिळणार असून पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदत अर्ज दाखल करावेत असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। ठाणे महापालिकेचा समाज विकास विभाग तसेच महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीयपंथीयांसाठी दरवर्षी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। यंदाही या विभागांकडून विविध नवीन योजना राबवण्यात येणार आहेत। या उपक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि तृतीयपंथ समाजाचा सामाजिक सहभाग वाढवणे हा आहे। विशेषतः उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत। महापालिकेच्या समाज विकास विभागाने तृतीयपंथीय व्यक्तींकरिता आर्थिक सहाय्य योजना राबवण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। तसेच महिला बालकल्याण विभागाने महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लसीकरण सवलती दरामध्ये येथे उपलब्ध करून देण्यात आलेले होते। हिपॅटायटिस बी आणि टायफॉइड याची लस या ठिकाणी देण्यात आली। भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष समाजसेवक रमेश आमरे, माजी नगरसेविका ठाणे महानगरपालिकेच्या कार्याध्यक्ष, नवयुग मित्रमंडळ सदस्य, क्रीडा समितीच्या स्नेहाताई आमरे, सरचिटणीस तसेच सल्लागार ब्रेस्ट कॅन्सर अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन संस्थापक सागर रमेश आमरे यांच्या विशेष सहकार्यामुळे हा कार्यक्रम उत्तमरित्या येथे आयोजित करण्यात आला होता। लसीकरण शिबिराचा प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून लाभ घेतला। या उपक्रमाविषयीची अधिक माहिती भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष समाजसेवक रमेश आमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। हा चांगला उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल समाजसेवक रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, डॉक्टर सागर आमरे यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्यात। भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हिपॅटायटिस बी आणि टायफॉइड हे लसीकरण आमच्या भारतीय जनता पार्टीत आम्ही इथे सवलत दरामध्ये ठेवतो, जेणेकरून इकडची जी काही आमची प्रभाग क्रमांकावर जी काही लोक आहेत, जे काही आमच्या महिला भगिनी आहेत, जी काही आमची लहान मुलं आहेत, त्यांना लांब जावं नाही लागत आणि इथे आपण दर महिन्याला हे सवलतीच्या दरामध्ये त्यांना वॅक्सिनेशन करून देतो। याचं आरोग्य की कुठले छोटे मोठे जे आता तुम्ही बघायला व्हायरल इन्फेक्शन असतं, जसं आता व्हायरल सध्या चालू आहे तिथे, त्याच्याने आपला बचाव होतो आणि छोटे मोठे जे आजार असतात ना, खोकला, सर्दी, या गोष्टी होत नाहीत, म्हणून आपण ते दर महिन्याला एकदा हे आपण इथे लसीकरण करतो। नागरिकांना इथं काय आवाहन कराल? मी नागरिकांना हे आवाहन करेन की त्यांनी दर महिन्याला इथे लसीकरण घ्यावं आणि ते रजिस्टर करतो आम्ही
आणि रजिस्टर केल्यानंतर जेवढी संख्या येणार असेल आता बघा की 200 ते 250 घरात आमच्याकडे 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत लोक येतात आणि ते त्यांच्या आमच्याकडे डेटा आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मधले असतात, काही लोकप्रमाणे काही लोक येतात, म्हणजे जे जवळची लोक ती सर्व आपल्या ऑफिसला येतात आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांना सुखसोयी पुरवण्याचा प्रयत्न करतो। मेरा नाम डॉक्टर अमान है। अभी यहाँ पर वैक्सीनेशन कैंप चल रहा है। वैक्सीनेशन कैंप में हेपेटाइटिस बी और टाइफाइड के हम वैक्सीन दे रहे हैं और इसलिए हमें ज़रूरी है कि हेपेटाइटिस बी इनके 3 डोज रहते हैं हेपेटाइटिस के। एक तो फर्स्ट डोज रहता है, एक सेकंड डोज रहता है और थर्ड डोज रहता है और एक चौथा बूस्टर देना रहता है, जिससे अपने अंदर एक इम्यूनिटी बन जाती है। अपनी इम्यूनिटी तो रहती है लेकिन वो वीक रहती है, तो जिसके कारण अगर कोई बैक्टीरिया स्प्रेड करता है और लिवर तक पहुंचता है तो लिवर में एक इन्फ्लामेशन पैदा होता है। देन वो इन्फ्लामेशन की वजह से उसे हेपेटाइटिस हो सकता है। हेपेटाइटिस जैसे हेपेटाइटिस अगर हुआ और वो मतलब उससे में बैक्टीरिया स्प्रेड करे तो उससे लिवर सिरोसिस हो सकता है या फिर जिसे लिवर कैंसर बोलते हैं। और फिर और इसका दूसरे ये भी मेन ये रहता है कि फैटी लिवर वगैरह वो भी होता है। देन ये जो इम्यूनिटी बूस्टर देंगे अपन तो उससे ये अपने अंदर एक एंटीजन पैदा होगा जो ये इम्यूनिटी बढ़ाने का काम करेगा और उस बैक्टीरिया से मतलब उस बैक्टीरिया के अगेंस्ट करेगा, जिससे अपन हमें हेपेटाइटिस बी होने के चांसेस कम रहेंगे। ड्यूरेबल बीमारी है जिसका कोई इलाज नहीं है ना, इसके लिए एक वैक्सीनेशन इसके लिए हम वैक्सीनेशन चला रहे हैं ताकि ये वैक्सीनेशन के ज़रिए ये बीमारी कम हो सके या फिर इसका मतलब कुछ हद तक इसको रोका जा सके। ब्रेकिंग वॉरियर्स बिल्डिंग चॅम्पियन्स थीमसह खेळाडू धावणार। ठाणे नोव्हेंबर 2025 अंतर्गत ठाणे शहरामध्ये 7 डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सीझन 4 साठी आता सज्ज होत आहे। हा शहरातील बहुप्रतीक्षित फिटनेस कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे। प्ले फ्री स्पोर्ट्स इंडियाने आयोजित केलेली या वर्षाची आवृत्ती ब्रेकिंग वॉरियर्स बिल्डिंग चॅम्पियनशिप या प्रेरणादायक थीम अंतर्गत चालणार आहे, जी दृढनिश्चयी, सहनशक्ती आणि अदम्य मानवी भावनांचा गौरव करते। दोस्ती रिॲलिटी शीर्षक आयोजक म्हणून सामील झाली आहे, तर टिपटॉप प्लाझा आणि बजाज जनरल इन्शुरन्स सहप्रायोजक आहेत। फिटनेस, सुरक्षितता आणि सामुदायिक कल्याणासाठी असलेल्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेची ते पुष्टी करत आहेत। 2025च्या आवृत्तीत 4 शर्यतींच्या श्रेणी आहेत, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 1 मैल, ज्यामुळे सर्व वयोगटातील आणि फिटनेस स्तरावरील धावपटूंना सहभाग घेणं सुनिश्चित होणार आहे। प्रत्येक सहभागातील प्रीमियम ड्रायफिट टी शर्ट, एक विशेष फिशनर मेडल, 1000 पेक्षा जास्त किमतीचे वाउचर आणि धावल्यानंतरचा पौष्टिक नाश्ता दिला जाणार आहे। धावपटूंची सुरक्षितता आणि काळजी यावर अधिक भर देत बजाज जनरल इन्शुरन्सतर्फे प्रत्येक नोंदणीकृत सहभागीला 4 लाख किमतीचे वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचे कवच पुरवलं जाणार आहे, ज्यामुळे सर्वांसाठी एक सुरक्षित मॅरेथॉन अनुभव सुनिश्चित होईल। प्ले फ्री स्पोर्ट्स इंडियाचे CEO सितांशू झा म्हणाले, दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही, हा फिटनेस, लवचिकता आणि एकत्र येण्याचा शहरव्यापी उत्सव आहे। दरवर्षी आम्ही लोकांना त्यांच्या मर्यादा ओलांडून धावण्याच्या भावनांना जीवनशैली म्हणून स्वीकारताना पाहतो। दोस्ती रिॲलिटी आमच्या शीर्षक प्रायोजक म्हणून आणि बजाज जनरल इन्शुरन्स प्रत्येक सहभागीची सुरक्षितता सुनिश्चित करत असल्याने ही आवृत्ती खऱ्या अर्थाने एक समग्र धावण्याचा अनुभव दर्शवते। प्रेरणादायक, सुरक्षित आणि सामुदायिक केंद्रित दोस्ती रिॲलिटीचे संचालक अनुज गोराडिया यांनी जोडलेत। दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन समुदायांना अधिक मजबूत, निरोगी बनवण्याच्या आमचा विश्वासाला उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते। ज्याप्रमाणे आम्ही फिटनेसला प्रोत्साहन देणाऱ्या आणि कल्याण व संबंधांना चालना देणाऱ्या विविध सुविधांसह घरे तयार करतो, त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन शहरवासियांसाठी फिटनेस, एकता आणि सामायिक यश मिळवण्यासाठी एकत्र आणते। हमारा हर साल का यही कोशिश है ज़्यादा से ज़्यादा रनर्स ये मैराथन में आ सके और इस साल का हमारा थीम है ब्रेकिंग बैरियर्स मेकिंग चैम्पियन, जहां हम जो पैरा ओलंपिक एथलीट्स हैं उनको प्रोस्थेटिक लेग्स और वो दे के हेल्प कर रहे हैं। कुछ पैसा हमारे सोल्जर्स की तरफ भी जाने वाला है। इस पूरे इसके 5% उनके तरफ जाने वाला है। सो हर साल हमारा कुछ ना कुछ कोशिश होता है कि हम सोसाइटी को क्या दे सकें। हेल्दी एंड फिट लाइफस्टाइल तो हो ही रहा है प्रचार ये चीज़ का, बट हम और भी कुछ हर साल कुछ ना कुछ ऐड करना चाहते हैं।
ये साल हमारे साथ दोस्ती और टिपटॉप ऐड हो चुकी है। सो इनफैक्ट बजाज जनरल इंश्योरेंस, बजाज जनरल इंश्योरेंस ने सारे मैराथनर्स को 4 लाख का फ्री इंश्योरेंस दिया है। सो कुछ भी किसी को अगर गलती से कुछ हो जाए तो दे कैन क्लेम इंश्योरेंस 4 लाख रुपीज़। ऐसा किसी मैराथन में आज तक नहीं हुआ है, हमने ये चीज़ किया है। तो हर साल हम कुछ ना कुछ वैल्यू ऐड करना चाहते हैं और ये करते रहते हैं। सो दिस इज़ द 4th एडिशन। आप सब लोग आइए और 7 दिसंबर को हम स्टार्ट लाइन में मिलेंगे। उसके पहले हम आप सब लोग रजिस्टर करिए। आप रजिस्टर करने के लिए प्ले फ्री स्पोर्ट्स इंडिया वेबसाइट पे जा सकते हैं या टाउनस्क्रिप्ट या इंडिया रनिंग में कर सकते हैं। थैंक यू सो मच। फर्स्टली थैंक यू वेरी मच। एंड ये पहली बार दोस्ती वीआईटी मैराथन को स्पॉन्सर कर रहा है थाने में। हम बिलीव करते हैं कि जो भी दोस्ती वीआईटी के प्रोजेक्ट्स है, हमारे रेसिडेंट्स है, उन सभी को भी काफ़ी सारे स्पोर्ट्स और एक्टिविटीज़ के लिए हम उसका प्रयत्न करते हैं कि लेआउट्स में इधर क्लब हाउस या ओपन टू स्काई एरियाज़ में प्लानिंग करते हैं। एंड फॉर दोस्ती टू पार्टनर विद प्ले फ्री इवेंट्स टू होस्ट अ हाफ मैराथन इन थाने is a big honor for us, and we hope to continue doing this for many years to come ahead. सर कितने तारीख को मैराथन होने वाला है? किस मैराथन में कौन कौन वीआईपी गेस्ट रहेंगे और किस प्रकार से मैराथन का स्वरूप? ये मैराथन होगा ऑन संडे December 8th, December 7th। एंड ये मैराथन में काफ़ी सारे गेस्ट आने वाले हैं। मुझे एग्जैक्टली पता नहीं है, लेकिन जो भी थाने के डिग्निटरीज है आई एम श्योर उनको इनवाइट किए होंगे। एंड जो भी हमारे थाने मुलुंड में से एक्सपीरियंस्ड एंड वेटरन रनर्स है उनको भी इनवाइट शेयर किया है। ये मैराथन में 3 कैटेगरीज है। इज़ अ 5 km रन, 10 km रन और 21 km जो हाफ मैराथन कहलाया जाता है। और ये मैराथन स्टार्ट होगा इन अवर कॉम्प्लेक्स दोस्ती वेस्ट काउंटी नियर दोस्ती ट्यूलिप। वहाँ से कैंडिडेट्स भागेंगे ऑल द वे फ्रॉम बालकुम टू कोलशेत। दे विल गो फर्दर टू गोरबंदर रोड और वापस आएंगे एंड फिनिश करेंगे बालकुम एंड दोस्ती वेस्ट काउंटी। सो टिपटॉप बहुत भाग्यशाली है और टिपटॉप ये मैराथन का पार्ट है। टिपटॉप को स्पॉन्सर्ड बाय दिस थाने हाफ मैराथन है और हम एक्साइटमेंट है। और हम ये भी कहना चाहेंगे जितने भी पार्टिसिपेंट्स हैं और जिनको भी अभी एनरोल करना बाकी है, जल्दी से एनरोल कीजिए। ये मैराथन जो है बहुत एक्साइटिंग होने वाला है। दोस्ती भी हमारे साथ में है, तो रनर की, टिपटॉप की और थाने हाफ मैराथन की ये दोस्ती बरकरार रहे, उस वजह से हर मैराथन को रनर को हम ऑल द बेस्ट कहना चाहेंगे। और टिपटॉप से जो रिफ्रेशमेंट मिलने वाला है उससे आपको बहुत मज़ा आएगा। सो गेट रेडी एंड गेट एक्साइटेड फॉर दिस मैराथन। दिवा येथील शीळ भागातील एकूण 10 अनधिकृत इमारतींपैकी आधीच 3 इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आलेल्या आहेत। उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत, तर मंगळवारी उर्वरित 5 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत। बुधवारपासून पालिकेने रिक्त केलेल्या इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं गेल्या वर्षामध्ये उभारण्यात आलेली आहेत। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पालिकेने शीळ भागातील 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या होत्या। त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने याच परिसरातील आणखी 10 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत। यानुसार पालिकेने 3 इमारतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती। या परिसरामध्ये इमारती उभारणाऱ्या 2 विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते। न्यायालयाने या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। या इमारती 2018 ते 2019 या काळात उभारण्यात आल्या होत्या। त्यापैकी 6 ते 8 मजल्यांच्या इमारती आहेत। एका इमारतीत 20 ते 47 खोल्या असून 70 दुकानं आहेत। या इमारती खासगी शाळा क्लासेस सुरू असल्याचं आढळून आलंय। या शाळेत विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पालिकेने स्पष्ट केलं होतं की या इमारतींमधून एकूण 362 कुटुंबे वास्तव्यास असल्याचं समोर आलेलं होतं। 10 इमारतींपैकी 3 इमारती यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोडण्यात आल्या आहेत। पाऊस आणि सण उत्सवांमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे पालिकेने कारवाई थांबवलेली होती। दिवाळी संपताच पालिकेने उर्वरित 7 इमारतींपैकी 2 इमारती रिकामी केल्या आहेत आणि यावेळी पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावं लागले। त्यानंतरही पालिकेने ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे। आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी 5 ते 6 नोव्हेंबर
दरम्यान सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यामध्ये अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे. श्रमजीवी हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धारांच्या प्रकाशाने उजळून गेले. आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 50,000हून अधिक श्रमजीवींचे समाजात वस्तीच्या तयारीत जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळण्यात आले. तर सायंकाळी 6:30 वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेने आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आले. त्याचवेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील गावपाड्यामध्ये हजारो सभासदांनी घराबाहेर व अंगणामध्ये दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला आहे. ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एसटीमध्ये 50% प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1,500 रुपये पेन्शन योजना देखील चालू केली. या योजनेचा विस्तार करीत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महानगरपालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळालेला आहे. भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या 9 मजली महिला वसतिगृहात सर्व सोयीसुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहेत. वाहन पार्किंग, फूड तसेच मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा अत्याधुनिक सोयींसह ही इमारत रचना करण्यात आलेली आहे. आणि ज्याने या ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ह्या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्याने राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याची प्रचिती म्हणून परत ह्या महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनात आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईंदरपाडा येथील पुराणिक गृहसंकुलाच्या सुविधा भूखंड हा मी उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आहे. आता याचा कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे 9 माळ्याची ही इमारत आहे. खेराडे अँड असोसिएट्सच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील 2 वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी 400 बेड असतील. महापालिका हद्दीतील ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, भगिनी आहेत,
त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल, की ह्या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु मी राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही, अशा ठिकाणी मी माझं सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे, ते कामाला मात्र इकडे येते आणि त्यामुळे IT पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमचे काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था ह्या महिला वुमन्स हॉस्टेलच्या माध्यमातून होणार आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे, राज्य सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण MMR क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे, या महापालिकेच्या माध्यमातून पहिलं हे वुमन्स हॉस्टेल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे, सरकारचा हा प्रयत्न आहे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं आणि त्याची प्रचिती म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हे पहिलं वुमन्स हॉस्टेलची निर्मिती होत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.